हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हॅपी फिश सोलापूर. पुन्हा एकदा मी आपल्या सोलापूर हॅपी फिश चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही खूप मासे पाहिले असतील मित्रांनो, पण आज मी तुम्हाला एक वेगळा असा सुपरस्टार मासा दाखवत आहे. चला तर या फिशला तुम्हाला मी दाखवत आहे आता. असा हा फिश तुम्ही कदाचितच पाहिला असाल किंवा नसाल. चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या माशाची माहिती जाणून देतो आहे. चला तर या सुपरस्टार फिशचं नाव आहे फ्लावरॉन. म्हणजेच याच्या डोक्यावर असलेल्या फ्लावर आणि शिंगासारख्या म्हणजे हॉर्न याच्यामुळे हे फ्लावर हॉर्न त्याचे नाव पडलेले आहे. मित्रांनो, फ्लावर हॉर्न हा मासा एक कृत्रिमरित्या विकसित केलेली हायब्रिड प्रजाती आहे, जो त्याच्या आकर्षक रंग, डोक्याचा आकार तुम्ही पाहू शकता, त्याच्या डोक्याचा आकार आणि त्याची विशिष्ट वागणूक यामुळे हा मासा खूप लोकप्रिय आहे. मित्रांनो, हा फ्लावर हॉर्न मासा नैसर्गिकरित्या याची उत्पत्ती नसून हा मासा जवळजवळ 1990च्या दशकात मलेशिया, तायवान आणि थायलंड येथे दक्षिण अमेरिकेतील चिकलेट्स माशांच्या संक्रमणातून विकसित केलेली ही प्रजाती आहे. मित्रांनो, यामध्ये रेड डेव्हिल, ट्रायमॅक आणि रेड पॅरट चिकलेट्स यांचा समावेश आहे. आणि याच देशांमध्ये देखील या माशाला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या माशाच्या रंगसंगती तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, विविध रंगांमध्ये हे मासे तुम्हाला पाहायला मिळतील. लाल, नारंगी, पिवळा, निळा, पर्ल, थाई कलर, व्हाईट अशा विविध रंगांमध्ये पाहायला मिळतो. या माशाची पूर्ण वाढ झाल्यानंतर हे मासे 12 ते 16 इंच आणि काही प्रजातींमध्ये आपण बघू शकता की 18 ते 20 इंचापर्यंत वाढलेले पाहिलेले आहेत. मेल फिशचा हेड जो आहे आकाराने मोठा होतो फिमेलचा हेड मेलपेक्षा कमी राहतो. या माशाचे आयुष्य जर तुम्ही पाहिलात तर मित्रांनो, 8 ते 15 वर्षांपर्यंत हा मासा जगू शकतो. याची व्यवस्थित जर देखभाल केलात तुम्ही तर हा मासा 15 वर्षांपर्यंत जगू शकतो. या माशाला जवळजवळ एका माशाला मेल फिश ठेवण्यासाठी जवळजवळ 2.5 ते 3 फुटाची ॲक्वेरियम फिश टँक असणे गरजेचे आहे. कारण त्याच्या प्रादेशिक स्वभाव जो आहे त्याला मोठ्या जागेची गरज असते. तसेच या माशाला ॲक्वेरियममध्ये हीटरची आवश्यकता भासते. तुम्ही बघू शकता, हीटर लावलेला आहे उजव्या साईडला. 26 ते 29 पाण्याच्या तापमानात हा मासा राहतो. तसेच पाण्याची pH लेवल जी आहे ती साधारणतः 7 ते 8 आवश्यक आहे. आणि ॲक्वेरियममध्ये पॉवरफुल फिल्ट्रेशनची गरज आहे, कारण हे मासे खूपच कचरा निर्माण करतात. आणि खाद्याच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, सिक्लेट पॅलेट्स, ब्लड वॉर्म्स, ब्राईन श्रीम्प, क्रिल्स, चिकन लिव्हर, मेल वॉर्म्स, कीटक, क्रिकेट्स वगैरे आपण या माशांना देऊ शकतो. काही खाद्य आहेत, तुम्ही इकडे पाहू शकता. अशा प्रकारचे खाद्य तुम्ही यांना दिवसातून 2 ते 3 वेळा थोडे थोडे करून देऊ शकता. याच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हणजे तर याचा स्वभाव हा आक्रमक असून सहसा तो इतर माशांसोबत राहत नाही, एकटेच राहणे पसंत करतो. तुम्ही पाहू शकता, याच्यासोबत कुठलाही मासा नाही, सध्या तो एकटाच आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या मालकांना ओळखू शकतो. हो, खरं बोलतो मी. तुम्ही एक 8 दिवस जर याला खायला टाकलात, त्याच्यासोबत खेळलात, तर तो तुम्हाला ओळखायला लागेल. मित्रांनो, त्यांच्यासोबत हे मासे मालकांसोबत आपल्या खेळणेसुद्धा पसंत करतात. तुम्ही पाहू शकता, मी बोट फिरवतोय, तिकडे तो येतोय. खूपच हा असा मजेशीर मासा आहे मित्रांनो.
यामध्ये वेगवेगळ्या ब्रीड्स उपलब्ध आहेत. रेड ड्रॅगन, कंफा, झेनझुई, गोल्डन मंकी, SRD असे अनेक प्रजाती आपण यामध्ये पाहू शकता. असा हा ॲक्वेरियमच्या दुनियेतला मासा आपल्यालासुद्धा हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. आणि या व्हिडिओबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.